हॅलो फ्रेंड्स, मी मानसी काकडे छाया सुपर किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक नॉनव्हेज रेसिपी करणार आहोत आणि ती रेसिपी आज करणार आहे दीदी। खरं तर तिचा हँड फ्रॅक्चर आहे, पण तरीसुद्धा तिला रेसिपी दाखवायची आहे। तर ती आज बनवणार आहे चिकन लॉलीपॉप। तर तिला आता मम्मीची आणि माझी सुद्धा हेल्प लागणार आहे। तर चला आज ती नेमकं कसं बनवते आणि तिची रेसिपी काय आहे तर ती आपण पाहूयात। तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल आता किचनमध्ये। तर चला आता आपण रेसिपी बघूया। तर सगळ्यात पहिले दीदी आता टाकते इथे तेल। 2 स्पून टाकू शकता तुम्ही, पण तुम्ही जेवढं चिकन घ्याल त्यावरती डिपेंड आहे। आता त्यानंतर ती टाकते हळद आणि लाल तिखट, कश्मीरी लाल मिरची पावडर। आता त्यानंतर ती टाकते जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर। आता त्यानंतर ती टाकते स्वादानुसार मीठ आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 स्पून ती टाकते, अर्धा स्पून। तर आता इथे टाकते ती चिकन 65 मसाला 1.5 स्पून आणि त्यानंतर आता ती त्यामध्ये ॲड करते अर्धा टेबलस्पून लेमन ज्यूस म्हणजे लिंबू रस। आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून दही। इथे तिने एकदम घट्ट दही यूज केलंय। आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून सोया सॉस। आता आपण यामध्ये ॲड करत आहोत अर्धा टेबलस्पून विनेगर। आता आपण इथे यूज करतोय अर्धा टेबलस्पून ग्रीन चिली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरी वाली जी हिरवी मिरची असते ती पण यूज करू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा यूज करू शकता, पण आपली परी खाणार आहे त्याच्यामुळे आम्ही ही लाईटली ग्रीन चिली यूज केलेली आहे। आणि आता इथे मम्मी फोडते अंड। आता इथे आपण टाकतोय गरजेनुसार कलर येण्यासाठी लाल पावडर आणि आता इथे ॲड करतोय 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि आता इथे आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचंय। आणि त्यानंतर आता आपण हे किती वेळ ठेवणार आहोत मिक्स केल्यावरती 2 तास तरी आपल्याला इथे हे ठेवायचंय, जेणेकरून त्याचा सगळ्या मसाल्यांचा स्वाद यामध्ये उतरेल आणि आपले चिकन लॉलीपॉप खूप मस्त होतील। तर इथे आपलं मॅग्नेट करून झालेलं आहे आणि आता इथे आपण हे 2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। तर चला आता 2 तासानंतर भेटूया। तर आता आपले 2 तास झालेले आहेत आणि आपले चिकन लॉलीपॉप चांगलं मॅग्नेट झालेलं आहे। तर आता इथे आम्ही एअर फ्रायर रेडी करतोय आणि याच्यामध्ये आता बेकिंग पेपर आम्ही ठेवलेला आहे, कारण खाली ते भांड खराब होऊ नये म्हणून। आणि आता त्याच्यामध्ये आपण एक एक पीस ठेवणार आहोत। तर चला अशा पद्धतीने एक एक पीस आपले एअर फ्रायर मध्ये जात आहेत। आणि आता इथे आपण एअर फ्रायर बंद करतोय। किती वेळचा टायमिंग हा? किती वेळ टायमिंग लागला हा? 30 मिनिटाचं टायमिंग आपण आता इथे लावलेलं आहे। तर चला आता 30 मिनिटानंतर आपण भेटूया। आता आपण चेक करूया हे कितपत झालेले आहेत ते। तर आता दीदी इथे पलटी करून घेते, कारण हे यामध्ये मध्ये मध्ये पलटणं गरजेचं असतं सगळ्या बाजूने प्रॉपर होण्यासाठी। तर आता आपण पाहूया तिथे आपले चिकन लॉलीपॉप रेडी झालेत की नाही ते, आणि बघा किती मस्त दिसतायत, खूप टेस्टी दिसतायत ते। आता एक एक आम्ही हे प्लेटमध्ये काढून घेतो आणि दुसरे ठेवतो। आणि आता इथे दीदी दुसरं रेडी करायला ठेवतेय आणि इकडे आपले हे पहिले रेडी झालेले आहेत। तर आता चला आपण याची मस्तपैकी प्लेटिंग करूया। तर अशा प्रकारे आता इथे मम्मी प्लेटिंग करत आहे आणि आपले बाहेरचे जसे चिकन लॉलीपॉप असतात तसे इथे रेडी झालेले आहेत। तर चला आता आपण मस्तपैकी परीला खायला देऊया। आणि याच्यासोबत तुम्ही ग्रीन चटणी सुद्धा ठेवू शकता। आता आम्ही काही केलेली नाहीये, पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे आपले चिकन लॉलीपॉप रेडी झालेले आहे आणि आता परी विचार करते की नक्की कुठला वाला लॉलीपॉप उचलावा आणि खावा। हो ना परी? मग आता कुठला पाहिजे? उचल बरं। वाह, आता खा परीचे फेवरेट लॉलीपॉप। कसे झालेत परी? नाईस. नाईस।
बेबी बाऊ. हा, व्हेरी नाईस. तर मग आता काय बोलायचं? लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. तोपर्यंत आता मी खाते लॉलीपॉप. मी तोपर्यंत खाते. खा मग आता. एन्जॉय.